गुरुचरित्र पारायण सांगता विधी. अंतःकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र. पारायण सांगतेचा दिवस. जे भाविक सेवेकरी घरी बसलेले आहेत त्यांनी उद्या 7व्या दिवसाचे वाचन करावे आणि 8व्या दिवशी म्हणजे परवा आपण सांगता करावे. उद्या 7व्या दिवशी पारायण पूर्ण होते, पण सांगता 8व्या दिवशी करावे. सांगता करताना शुद्धीकरण व पूजा. सकाळी शुद्ध होऊन घरात गंगाजल शिंपडावे. रोजची देवपूजा करून गुरुचरित्र ग्रंथाची पूजा करावी. नैवेद्य अर्पण. दत्त महाराज, कुलदैवत स्वामी महाराज, गुरुचरित्र ग्रंथ असे 4 नैवेद्य असावे. जप व आरती. श्री स्वामी समर्थांचा 11 माळांचा जप करावा. श्री गणेश, श्री दत्त महाराज व श्री स्वामी समर्थ यांची आरती करावी. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त मंत्राचा 3 वेळा जय जयकार करावा. क्षमा प्रार्थना म्हणावी. पारायण करताना नकळत झालेल्या चुका मनापासून क्षमा मागावे. नैवेद्य समर्पण. 4ही नैवेद्याला पाणी ओतून गायत्री मंत्र म्हणून तुळशीपत्र ठेवून नैवेद्यम समर्पयामी म्हणावे. गुरुचरित्र ग्रंथाचा नैवेद्य स्वतः खावा. उरलेला गाईला व घरातील मंडळींना द्यावा. बाहेरच्यांना देऊ नये. अन्नदान व भोजन. ब्राह्मण किंवा संन्यासी बाईला जेवण्यासाठी बोलवावे. शक्य नसल्यास लहान मुलांना जेवू घालावे. गरजूंना, भुकेले यांना अन्नदान करणे हे योग्य आहे. ग्रंथाची जपणूक. गुरुचरित्र ग्रंथ लाल व वामध्ये गुंडाळून ठेवावा. हा ग्रंथ वरद संहिता असून श्री गुरूंनी पथकालात्मक लंबक